करू शकतो, तर हा भाग पण या ठिकाणी सगळा दिला जाणार आहे. छोट्या 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 एक्झाम्पलवर आपण मोठ्या मोठ्या पॉलिसी कशा करू शकतो हा पण भाग. मित्रांनो, एक आपल्याकडे एक्झाम्पल देण्यासाठी पण काही प्रॉस्पेक्ट लागतात छोटे छोटे आपल्या बॅग मध्ये, हा पण भाग या ठिकाणी दिला जाणार आहे. एक नंबर ऑफ पॉलिसी करताना आपण नंबर ऑफ पॉलिसी करतो, पण मित्रांनो नंबर ऑफ पॉलिसी करताना आपल्या काय काय छोट्या छोट्या चुका होतात जे कस्टमरला आपण कनेक्ट लवकर होत नाहीयेत ज्यावेळेस आपण पॉलिसी छोटी पॉलिसी त्यांना सांगतो, तर हा पण भाग या ठिकाणी दिला जाणार आहे. मित्रांनो, ग्राउंड लेवलला उतरून मार्केटिंग मध्ये मार्केटिंग कशी करायची हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. ग्राउंड लेवलला उतरून मार्केटिंग कशी करायची, कारण मित्रांनो आज कॉम्पिटिशन भरपूर आहे, तर त्या कॉम्पिटिशनला आपल्याला फेस करायचं आहे. पण ज्यावेळेस आपण हे फेस करतो कॉम्पिटिशन, पण ह्याच्यामध्ये आपल्या पण काही चुका होत आहेत का, मग आपण स्वतःवर काही इन्व्हेस्टमेंट करतोय का त्या चुकाची, तर मित्रांनो हा पण भाग या ठिकाणी दिला जाणार आहे. डीप मधले पॉइंट काही तुम्हाला दिले जाणार आहेत. याच्यामध्ये पहिला सगळ्यात मोठा पॉइंट येतो, जो फॅक्टर येतो हा येतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये पर्सनल डेव्हलपमेंट, आपण स्वतःवर किती गुंतवणूक करतो आणि त्या लेवलला मार्केटिंगला आपण फेस करतो, ह्याच्यावर सगळा भाग आहे. मित्रांनो, मार्केटिंग करत असताना मार्केटिंग मध्ये ज्यावेळेस आपण जातो तर आपण कशा पद्धतीने गेलं पाहिजे तो पण भाग आहे. छोटस एक एक्झाम्पल या ठिकाणी मी तुम्हाला शेअर करतो. मित्रांनो, एमआर असतो, एमआर है ना, एखाद्या कंपनीचा एमआर असतो ना मेडिकल, तर मित्रांनो तो मेडिकल वाला एमआर असतो, तर मित्रांनो ती कसा राहतो याच्यावर आपण थोडस पाहिलं पाहिजे. कारण हा 15,000 20,000 इथं कुणी असं एमआर तर वेगळं वाटू देऊ नका, 15,000 20,000 25,000 पेमेंट असतं त्यांना, पण हा परफेक्ट आणि प्रोफेशनल राहतात का, याचं कारण फार मोठं आहे मित्रांनो. याचं कारण आहे कंटिन्युएशन मध्ये मीटिंग ट्रेनिंग यांना असतात, आणि कंटिन्युएशन मध्ये आपण मीटिंग आणि ट्रेनिंग, मित्रांनो मीटिंग शिवाय फिटिंग नाही आहे. तर आपल्याला जर फिटिंग करायची आहे, तुम्ही म्हणता ना असं तर बरेच सगळे कार्यक्रम आम्ही ऐकतो, सगळ्या मीटिंग मध्ये काही ना काहीतरी सांगितलं जातं, पण मित्रांनो आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन किती करतो, आपण ते किती घेतो, तर हे आज तुमच्यापर्यंत मी उतरणार आहे. तो मित्रों, जब हम यहाँ से बात करते हैं, जब आपकी यहाँ तक जाती है, जब हम मुंह से बात करते हैं कान तक जाती है, तो उसको परिवर्तन कहते हैं, प्रशिक्षण कहते हैं। जब हम यहाँ से बात करते हैं, जब आपके यहाँ तक जाती है, उसको परिवर्तन कहते हैं। तो आपके अंदर परिवर्तन लाना यह आपका खुद का काम है। पूरे विश्व में हमारे जैसा कोई नहीं है। तो दोस्तों, हम सबसे बड़े हैं विश्व में, मैं अकेला हूं और मेरे जैसा कोई नहीं है। ऐसी सोच तो बड़ी रखनी चाहिए दोस्तों। टार्गेट तर असं ठेवा की जे अचीव होत नाहीये त्याला टार्गेट असं म्हणतात मित्रांनो, पण जे अचीव होत आहे ते टार्गेट नाहीये. काही काही जणांना, मी आता बरेचसे कार्यक्रम घेतोय, 2 वर्ष झालं ऑनलाईन आहे, तर मित्रांनो बरेचसे जणांना भीती वाटते, भीती की मोठ्या व्यक्तीकडे कसं जायचं, मी आमदाराकडे कसं जायचं, मंत्र्याकडे कसं जायचं, त्यांची पॉलिसी कशी करायची, ते काही म्हणतील का. मित्रांनो हे काही नाही आहे, हे आमदार खासदार आपल्यासारखेच आहे, यांच्याकडे पॉलिसी करायची असेल तर ह्याची स्ट्रॅटेजी परवाच्या सेशन मध्ये मी देणारच आहे. तर मित्रांनो हा हा भाग आहे, आणि जिथं जिथं आपण छोटी छोटी पॉलिसी करून येतो तिथंच एखादा दुसरा कस्टमर जातो, एजंट जातो, आणि त्यापासून मोठी पॉलिसी तो घेऊन येतो. एक एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो. एक ठिकाणी एक एजंट गेला एका कस्टमरकडे पण पॉलिसी कन्व्हिन्सिंग साठी. त्याला घरनं असं वाटलं की एखादी पॉलिसी आपण होणारच आहे आपली, तर त्या ठिकाणी 5-5 लाखाच्या 2 पॉलिसी त्याच्या झाल्या. तो खुश झाला, तो आनंदी झाला, कारण हा करण्याकरता गेला होता एकच पॉलिसी, तर त्याला 2 पॉलिसी झाल्या. आणि त्यानंतर एका महिन्याच्या नंतर परत एक एजंट त्या ठिकाणी गेला, आणि मित्रांनो तिथनं एक 25 लाख पॉलिसीचे 25 लाख रुपयाची प्रपोजल त्यांनी घेऊन आले. त्या एजंटने असं सांगितलं की त्या कस्टमरने त्यांना सांगितलं होतं की त्या एजंटने असं त्यांना सांगितलं
की सर तुम्ही तर आता 1 महिन्याखाली 2 पॉलिसी केल्यात, मग त्यांच्याकडे तुम्ही 25 लाख रुपयाची पॉलिसी का नाही केली? तर त्या एजंटने असं सांगितलं, त्या कस्टमरने असं सांगितलं की सर मला त्यांनी 25 लाख रुपयाची पॉलिसी सांगितलीच नाहीये. तर मित्रांनो, आपण कुठं कमी पडतोय? आपण नंबर ऑफ व्हॅल्यूज तर ठीक आहे. आपण व्हॅल्युएशन काढतोय का त्या व्यक्तीचं, त्याच्या व्यक्तीचं आर्थिकचं? तर मित्रांनो, हा सगळा भाग या ठिकाणी येतोय. छोटे छोटे प्लॅन तर कसे सेल करायचे आपल्याला माहितीच आहे. प्लॅन कसे कसे असतात हे तर सगळं माहितीच आहे. पण मित्रांनो, याच्यामध्ये एक पॉइंट आहे. एक मी आता प्रोडक्ट असं एक गोष्ट तुम्हाला मी सांगितली होती. प्रोडक्ट आणि आपल्यापाशी जे छोटे छोटे प्रोडक्ट असले पाहिजे. मित्रांनो, याचं एक छोटंसं पॉइंट सांगतो. आपल्यापाशी डायरी मोठी असली पाहिजे. 300 ते 400 रुपयाची आपली डायरी असली पाहिजे. आपण जे पेन घेतो ना, पेन, तो कमीत कमी 300, 400, 500 रुपयाचा आपण पेन वापरला पाहिजे. पार्कचा 1000 रुपयाचा वापरला पाहिजे. मित्रांनो, प्रोफेशनल असलं पाहिजे. मी ह्याच्यावर थोडंसं सुरुवात घेतोय आणि त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी उतरायचं आहे. ज्यावेळेस एखाद्या वेळेस असे कोरे पेज असतात, कोरे पेज ना, हे कोरे पेज घेऊन आपण थोडंसं बॅगमध्ये ठेवले पाहिजेत आणि एके प्रपोजलला आपण कमीत कमी 10 ते 12 पेज आपण वापरले पाहिजे. कधीही मोबाईलवर पॉलिसी सांगू नका. हा फार मोठी असेल 50 लाखाची, 1 कोटीची, तर ठीक आहे. पण छोट्या छोट्या पॉलिसी ह्या कधीही मोबाईलवर सांगू नका. कारण एखादा व्यक्ती असतो, एखादा कस्टमर असतो, त्यांना वाटतं हे काहीतरी येतात मोबाईलवर सांगतात आणि निघून जातात. तर मित्रांनो, असं वाटायला नको. प्रोफेशनल मध्ये 10 पेज जवळ घ्यायचे आणि एका एका पॉलिसीला आपण 10 एक एक पॉलिसी सांगताना आपण 10 पेज वापरायचे. तुम्ही म्हणता सर पेज तर 10 का वापरायचे की एका पेजवर पूर्ण सांगण्यात येत आहे, मग 10 का वापरायचे? तर मित्रांनो, एका पेजवर फक्त 3 ते 4 लाईन सुरुवातीला लिहायच्या, नंतरच्या लाईन लिहायच्या, असं लिहायचं पुढं. आणि मित्रांनो, कमी कमी लिहायचं आणि त्यांना पॉलिसी त्या लेवलला सांगायची. त्यांचा आकर्षकपणा हा तुमच्या लिहिण्याकडे ठरतो मित्रांनो. याचं कारण असं आहे, इथं लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करताय मित्रांनो. कारण ज्यावेळेस लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षक सिद्धांत इथं काम करताय, ज्यावेळेस आपण प्लॅन सांगत असतो त्यांना की त्यांच्या लक्षात येते की हे काही ना काहीतरी एक बेटर सांगतायत, एक छान पद्धतीने सांगतायत, तर मित्रांनो हे त्यांना वाटलं पाहिजे. सुरुवातीला कधीही आपण पॉलिसी सांगायच्या वेळेस त्यांना कधीही 5 ते 10 मिनिटं बोलू द्या आणि नंतर आपण सुरुवात करा. आणि त्यानंतर आपण ज्यावेळेस सुरुवातीला बोलतो त्यावेळेस LICचा एक शब्द पण थोडासा उच्चारायचा नाही. त्यांची पहिली हितगुज करायची, नंतर त्यांचं थोडंसं आपलं कनेक्शन करायचं. आणि मित्रांनो, याला काय म्हणतात माहितीये का? याला कनेक्टिव्हिटी असं म्हणतात. आणि हे व्हेंचेस ज्यावेळेस त्यांच्याने आपले जुळतात त्यावेळेस आपण सुरुवात करायची. कारण त्यांना आपल्याला ऐकायचं आहे आणि त्यांना जर आपल्याला ऐकायचं असेल तर त्यांना ऐकण्यापर्यंत आपल्याला त्यांना न्यावं लागतंय. आणि परत आपल्याला जो काही अभ्यास आपण केलेला आहे तो त्यांच्यापर्यंत शेअर करायचा. मित्रांनो, ही स्ट्रॅटेजी आहे. कधीही काही एजंटला मी बरेचसे पाहिलंय मित्रांनो, पूर्ण महाराष्ट्रभर मी कार्यक्रम घेतोय, ऑफलाईन घेतोय, ऑनलाईन घेतोय. पण मित्रांनो, बरेचसे एजंटला मी पाहतोय, ते बरेचसे एजंट काय करतात, रोडवर पॉलिसी सांगतात. तर मित्रांनो, रोडवर कधीही पॉलिसी सांगू नका. LIC ऑफिस या LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन कंपनी एवढी नाही आहे की त्या लेवलला तुम्ही LICची पॉलिसी रोडवर सांगावी. एखाद्या मग तुम्ही म्हणता तुमच्यापैकी कुणी सांगन की सर यांना वेळ नसतो, मग यांना वेळ नसल्याच्या नंतर प्रपोजल कुठं सांगायचं? तर मित्रांनो, त्यांना वेळ नसल्याच्या नंतर पण त्या टायमाला त्यांना 5 ते 10 मिनिट, 15 मिनिट एखाद्या हॉटेलमध्ये किंवा असं पॉलिसी सांगा. रोडला कधी पॉलिसी सांगू नका. असो, हा पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट, मित्रांनो, व्हिजिटिंग कार्ड त्यांना देत जा. प्रत्येका जणापाशी व्हिजिटिंग कार्ड असले पाहिजेत. व्हिजिटिंग कार्ड ज्यावेळेस आपण त्यांना देतो त्यावेळेस ते व्हिजिटिंग कार्ड काही जण वरच्या खिशामध्ये ठेवतात आणि बराचसा कागदाचा गट्टा त्यामध्ये असतो. ज्यावेळेस एखादा LICचा एखादा कस्टमर आपल्याला ज्यावेळेस मागतो ना की सर मला व्हिजिटिंग कार्ड द्या, तर त्यावेळेस पूर्ण गट्टा आपण बाहेर काढतो आणि त्यांना त्याच्यातलं व्हिजिटिंग कार्ड सापडून त्यांना आपण देतो.
हे फार चुकीचं आहे मित्रांनो. काही जण एखाद्या वेळेस पॉलिसी सुरुवातीला आहे आणि काही जणांना पॉलिसी सांगता येत नाही. काही जण डेव्हलपमेंट ऑफिसरांना घेऊन जातात, या बीएम सरांना घेऊन जातात, आणि ज्यावेळेस ते बीएम सर किंवा डेव्हलपमेंट ऑफिसर सर कस्टमरला पॉलिसी सांगत असतात, तर त्यावेळेस मित्रांनो आपण स्वतः काय करायला पाहिजे. बरेचसे जण बाजूला बसतात आणि एखादा पेपर किंवा मोबाईलवर बसतात. तर मित्रांनो हे फार चुकीचं आहे. असो, हा प्रॅक्टिकल पण मध्ये ऑफलाईन मध्ये आम्ही भरपूर काही सांगतो. असो मित्रांनो, आपण ध्येय वेडा असला पाहिजे, एक वेडेपण आपल्यामध्ये असलं पाहिजे, एक पागलपण आपल्यामध्ये असलं पाहिजे मित्रांनो. ज्यावेळेस भारतरत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर के अंदर एक पागलपन आया था, तो इसलिए तो 1947 से 49 में उन्हें संविधान लिखा. एक पागलपन, एक जुनून, एक जज्बा आपके अंदर होना जरूरी है दोस्तों. कौन सा भी आपके अंदर घमंड नहीं होना जरूरी है. मीपणा, घमंड, इगो मित्रांनो कधीही नसलं पाहिजे. अमिताभ बच्चन सर भी बोलते मेरे को अभी हीरो बनने का है. लता दीदी अभी तक बोलती थी मेरे को सिंगर बनने का है. और सचिन तेंदुलकर अभी भी बोलता है मेरे को क्रिकेट सीखने का है. तो ये नंबर 1 है, ये मास्टर ऑफ ब्लास्टर है. तो इनको कुछ सीखने का है, कुछ करने का है, तो ये जज्बा आपके अंदर होना जरूरी है. घमंड कधीही नसलं पाहिजे मित्रांनो. असो मित्रांनो, एक मोठं टार्गेट ठेवायला पाहिजे, असा प्रकार मी या ठिकाणी थोडस सांगतो. एक छोटेपणी एक छोटा हत्ती असतो, छोटेपणी त्याला एका साखळदंडांनी बांधलेला असतं. माझी थोडी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ बंद ठेवायचे, व्हिडिओ बंद ठेवा आपले. ओके. एक साखळदंडांनी त्याला बांधलेला असतं. तो ज्यावेळेस छोटा असतो, जसा जसा तो मोठा व्हायला लागतो, तर मित्रांनो त्याला एक छोट्याशा रस्सीने त्याला बांधलेलं जातं. पण ज्यावेळेस तो मोठा होतो, एवढा मोठा होतो, तो इतना बड़ा होता है वो, एट ए टाइम 4 से 5 या 6 पेड़ गिरा सकता है वो. 5-6 झाड तो ऍट ए टाइम तोडू शकतो, एवढा तो मोठा होतो. पण मित्रांनो तो छोटस जे रस्सी असते ना, त्याला तो तोडण्याचा प्रयत्न करत नाहीये. याचं कारण असं आहे की छोटेपणी त्याला त्याच्यावर हॅमरिंग झाली आहे. ये मेरे से नहीं तुटता, ये मेरे से नहीं तुटता, आणि ही हॅमरिंग त्याच्यावर झालेली आहे. त्याकरताच मित्रांनो एमडीआरटीचं टार्गेट ठेवायचं आहे. $1 मिलियन राऊंड टेबल, मोठी क्लब मेंबरशिप मित्रांनो, हे 100 पॉलिसी करायची आहे, मला 500 पॉलिसी करायची आहे. आता काही जण ह्याच्यातले काय म्हणतील माहितीये का, सर तुम्हाला बसल्या बसल्या काय होतंय बोलायला, मार्केटमध्ये ते पण सांगतोय सगळं. हा मार्केटचाच भाग आहे, हा मार्केटचाच बंड आहे, जो 21 वर्ष झालं मार्केटमध्ये आहे. असो तर मित्रांनो, हे सगळे काही भाग मी तुम्हाला पुढे शेअर करणार आहे. असो मित्रांनो, आपण डायरी जर घेतली असेल बरोबर, तर एक 5 ते 7 पॉइंट तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. डायरी आपल्या सोबत ठेवायची आहे. 5 ते 7 पॉइंट तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. यामधला पहिला पॉइंट घ्या. यामध्ये पहिला पॉइंट घ्या, अप्लाय दिस रूल. आणि रूल कोणते हे अप्लाय करायला पाहिजेत मित्रांनो. असो यामध्ये पहिला पॉइंट आहे, डिस्कस द प्रीमियम मोड. डिस्कस द प्रीमियम मोड हा पॉइंट पहिला घ्यायचा आहे तुम्हाला. ऐकून घेतलं, नंतर कुणाच्या लक्षात राहतंय तर काही हरकत नाही, लिहून पण घेऊ शकता तुम्ही. ओके. 3 महिने 6 महिने बघा, एखाद्याची आपल्याला पॉलिसी करायची आहे, तर एखाद्याची आपण पॉलिसी करायच्या टायमाला त्यांचे जर छोटे पॉइंट आहेत ना, सर आपल्यापाशी पॉलिसी आहे का? यस सर, माझ्यापाशी भरपूर काही. आता कुणीही कोणत्याही स्तरावर कोणताही कस्टमर तुम्हाला असा भेटणार नाहीये की ज्यांच्यापाशी LIC ची पॉलिसी नाहीये, ज्यांच्यापाशी ऑदर इन्शुरन्सच्या पॉलिसी नाहीये, असे कुणीही तुम्हाला भेटणार नाहीये. पण मित्रांनो तुम्हाला एक सांगू, अजून ज्यांच्यापाशी पॉलिसी नाहीयेत, असं कमीत कमी 70% जागा रिकामी आहे भारतामध्ये. कमीत कमी 70%. आपल्या गावातच असेल, तर आपल्या गावातच असेल. ज्यांच्या पॉलिसी आहेत, मी ज्यावेळेस 1998 मध्ये एका व्यक्तीला विचारलं होतं, सर तुमच्याकडे प्रपोजल आहे? हा आहे ना सर. मी काय ATM वर उभा होतो. या फंडा थोडासा वेगळा आहे, वेळ लागेल त्याला, पण छोटस सांगतो. त्यांना म्हणलं, सर तुम्ही नंबर आधी घेता का? तुम्हाला थोडी गडबड दिसते? हा यस सर, मला थोडी गडबड आहे, या ठिकाणी जायचं आहे. मला त्या व्यक्तीला अप्रोच व्हायचं होतं, मला त्या व्यक्तीला कनेक्ट व्हायचं होतं. तर मित्रांनो,
हा पाठीमागचा उभा राहिलेला एक व्यक्ती मी पुढे थोडस घेतला आणि त्यानंतर त्यांच्याशी हितगुज केली आणि त्यानंतर त्यांना विचारल्याच्या नंतर ते म्हणले, सर माझ्याकडे LIC इन्शुरन्सच्या 20 पॉलिसी आहेत. आणि मित्रांनो, मला सांगायचा मतितार्थ असा आहे की या 20 पॉलिसी असल्याच्या नंतर पण त्या व्यक्तीकडून 25 लाख रुपयाचा इन्शुरन्स मी काढलेला आहे. तर हा कसा काढला असेल तर दुसऱ्या सेशन मध्ये ते येणार आहे. हा थोडासा चालता चालता पॉइंट आला, मी सांगितलं तुम्हाला. ओके, असो मित्रांनो, एक छोटा छोटा पॉइंट आहे. असो कोणी काही नेटचा प्रॉब्लेम असेल तर मित्रांनो, चांगलं नेट असेल तिथं बसा. ओके, भरपूर काही आहे, जवळपास 50 स्लाइड आहेत. मी ज्यावेळेस स्लाइडला येईन ना, 50 स्लाइड आहेत तुमच्याकरता मी आणलेले आहेत. ओके मित्रांनो, नावात काही चेंजेस असन तर त्यांना एखाद्याला सांगायचं, सर तुमच्या पॉलिसी आहेत पण सगळा जे टोटल इन्शुरन्स आहे, टोटल इन्शुरन्स किती आहे? ते म्हणते, सर मला एवढे आम्ही पाहिलं नाहीये. तर त्यांना पाहायला पाहिजे. आणि टोटल इन्शुरन्स तुम्हालाच माहित नाहीये तर तुमच्या नॉमिनीला इन्शुरन्स माहितीये का? आणि खरा इन्शुरन्स मित्रांनो नॉमिनीला माहित असणं फार गरजेचं आहे. ज्या कॅन्डिडेटकडे प्रपोजल आहे त्यांना पॉलिसी इन्शुरन्स असणं माहित नाही, गरजेचं नाही आहे जास्त करून. पण मित्रांनो, जास्त करून गरजेचं आहे नॉमिनीला इन्शुरन्स माहित असणं फार गरजेचं आहे. तर हा एक पॉइंट आहे. त्यांना सांगायचं, सर तुम्ही कधी तुमची पॉलिसी बँकेमध्ये घाण ठेवली होती का? हा ठेवली होती ना, कुणीतरी तुम्हाला असा भेटणार, सर त्यावेळेस बँकेचं तुमचं लोन जे उचललं होतं ते तुम्ही नील केलं का? म्हणले यस सर. मग तुम्ही नील केलेलं लोन आहे त्याच्यावर तुम्हाला जे तुमचं जे नॉमिनी होती ती त्यावेळेस बँक होती, तर नंतर तुम्ही लोन नील झाल्याच्या नंतर त्याची नॉमिनी चेंज केली का? ते म्हणले, सर ती कसं करावं लागतं? तर तिथं तुम्हाला संधी भेटते. हे 2-3 पॉइंट. आणि त्यानंतर मित्रांनो, कधीही कोणत्याही कस्टमरकडं मित्रांनो ऑदर पण इन्शुरन्सच्या पॉलिसी असतात, पण कधीही कोणत्याही कस्टमरला ऑदर इन्शुरन्सच्या पॉलिसीच्या पेक्षाही आमची पॉलिसी सुंदर आहे असं कधीच म्हणू नका. या गोष्टीला थोडस लक्षात करा, वाटल्यास नोट करून ठेवा. कधीही म्हणू नका की आमची सर बेटर आहे, तुम्ही घेतलेलं ते बेटर आहे, ते सुंदर आहे. मला सांगा, त्यांना जर सांगितलं ती पॉलिसी वाईट आहे आणि ही पॉलिसी सुंदर आहे, याच्याने ती पॉलिसी त्यांची कॅन्सल होणार आहे का? नाही होणार ना. आपल्या बोलण्याने काही होणार आहे का? काहीच होणार नाहीये. मग मित्रांनो, आपण तिथं वाईट कशाला सांगायचं? आपण त्यांना सांगायचं, सर एकदम सुंदर आहे, तुम्हाला कधी गरज पडली तर त्याच्यातलं पण काही मला विचारा, मी तुम्हाला सांगू शकतो. हो का सर, हो का? तिथं आपली पॉलिसी निघू शकते. असो मित्रांनो, हे छोटे छोटे पॉइंट काही थोडस आपल्याला लक्षात ठेवायचंय. ECS काय असतं हे थोडस सांगा. असो, यानंतर एक छोटासा पॉइंट या ठिकाणी दिलाय मित्रांनो, प्रसिद्ध होण्याच्या नादात आपण काय होतं, आपली प्रसिद्धी तर भेटणार आहे मित्रांनो. फल की इच्छा मत करो, कर्म करते रहो. कर्म कार्य आपल्याला करत राहायचं आहे, फल तर आपल्याला भेटणारच आहे मित्रांनो. या गोष्टीला थोडस लक्षात घ्या. पण याच्यामध्ये प्रसिद्ध होण्याच्या नादामध्ये आपण सिद्ध होण्याचं राहून जातो मित्रांनो. आपल्याला जर सिद्ध व्हायचं असेल तर प्रसिद्धी आपल्याला ऑटोमॅटिक भेटणार आहे. फक्त कर्म आपल्याला करत राहावं लागणार. टिकायचं असेल तर इतरांवर टीका करू नका, मी आताच म्हणलंय तुम्हाला. जर आपल्याला टिकायचं असेल कंटिन्युएशन मध्ये तर आपण इतरांवर टीका केली नाही पाहिजे. मी आता बरेचशे जणांना 3-4 दिवस झालं कॉल करतोय, बरेचसे जण असं सांगतात की सर मी पार्ट जॉब करतोय. मित्रांनो, पार्ट टाइम जरी जॉब करतात आपण, पार्ट टाइम जरी आपण LICचा जॉब करतायत, पण LICचा जॉब हा पार्ट टाइम फुल टाइम करा. समजलं मी काय बोललो ते? पार्ट टाइम फुल टाइम करायचा आपल्याला LICचा जॉब. असो, तर या गोष्टीला थोडस लक्षात घ्या. ओके मित्रांनो, मीटिंग सिरियस, हा मीटिंग मध्ये कधीही सिरियस बसा, थोडस सिरियस बसायचं आपल्याला. ज्यावेळेस एखाद्या कस्टमरला पॉलिसी आपण सांगतो की त्यांना असं वाटलं पाहिजे की खरोखर हा व्यक्तीपाशी जे मी बसलेलो आहे ना, या व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी असं आहे जे आपल्याला लाईफ टाइम कामाला येऊ शकतात. तर मित्रांनो, या पण गोष्टी भरपूर काही याच्यात आहे. तुम्हाला कधीही वाटू देऊ नका की पूर्ण प्लॅन आहेत आणि पूर्ण प्लॅन मला येत आहेत आणि पूर्ण प्लॅन घेऊन प्लॅनचा अभ्यास तर 100% असायलाच पाहिजे. पण मित्रांनो, पॉलिसी कधीही पॉलिसीवर विकली जात नाहीये.
पॉलिसी कधीही विकली जात नाहीये पॉलिसीवर, याला अदर ऍक्टिव्हिटी लागते आहे. आणि मित्रांनो, पॉलिसी बेचने से बिकती है, तर ती विकता आली पाहिजे. आपण एखाद्या सोन्याच्या दुकानात जातो, मित्रांनो मला सांगा, सोनार पण आपल्याला सांगतो का नाही की हे 24 कॅरेट आहे, हे 22 कॅरेट आहे. म्हणजे सोनाराच्या दुकानामध्ये गेल्याच्या नंतर सोनाराला पण आपल्याला सांगावं लागतं की हे सोनं आहे. तर सोनं सुद्धा सोनं म्हणून जर विकायचं आहे तर मित्रांनो आपलं तर 24 कॅरेट आहे, मग आपल्याला पण 24 कॅरेट ते 24 कॅरेट आहे म्हणून विकायचं आहे. पॉलिसी बेचने से बिकती है. तर ह्या गोष्टीला थोडंसं लक्षात ठेवा. असो मित्रांनो, कधी 1 मिनिटामध्ये कधी बंद पडलं तर लगेच आपल्याला मी अर्ध्या मिनिटात परत येणार आहे. माझं तसं झूमचं पॅक आहे पण थोडासा प्रॉब्लेम आहे. असो पण अर्ध्या मिनिटात मी परत येणार आहे. तर तुम्ही लगेच त्याच लिंकवर आपल्याला जॉईन व्हायचं आहे. हे थोडीशी डबल तुम्हाला सूचना देतो आहे. त्याच लिंकवर आपल्याला जॉईन व्हायचं आहे. ओके, असं 2 वेळेस होणार आहे. ओके मित्रांनो, ज्या वेळेस बघा इथं अजून एक पॉइंट या ठिकाणी दिला आहे, वेळ कळाली. वेळ आपल्याला कळाली पाहिजे मित्रांनो. आप अगर टाइम की वैल्यू नहीं करी तो टाइम भी आपकी वैल्यू नहीं करता. मित्रांनो, टाइम के पास इतना टाइम नहीं कि वो आपको टाइम दे सके. टाइम के पास इतना टाइम नहीं कि वो आपको टाइम दे सके. या गोष्टीला नीट नोट करा मित्रांनो. कारण एक आदमी पूरे जिंदगी भर खुद की जिंदगी का उन्हें मजाक उड़ाया, पूरे टाइम उन्हें बर्बाद करा खुद का जिंदगी का, और वो 75 साल का हुआ और 75 साल के बाद उसके समझ में आया मेरी जिंदगी क्या थी यार, मेरी जिंदगी क्या थी यार, और मैं कहां से कहां तक आ गया. मेरी जिंदगी मेरे जीवन भर मेरे को समझ में नहीं आए. मैंने पूरे जिंदगी भर मैंने खुद की जिंदगी का मजाक उड़ाया. तो दोस्तों, जिंदगी भी उसको कहती है 75 साल के बाद चमचम करके आती है, चमचम करके जाती है. मैं तो सिंदूर लेके खड़ा था, वो तो राखी बांध के जाती है. दोस्तों, इसको अच्छी तरीके से सुनना, क्योंकि जिंदगी आपकी है, मग ये आपकी है आपको समज में आना जरुरी आहे. मित्रांनो, काही इथे या ठिकाणी माझ्यापेक्षा मोठा वर्ग असेल, वडीलधारी असतील तर मित्रांनो हे ठीक आहे. पण स्कूल हे स्कूल असतं. कधीही आपण कोणत्याही स्कूलमध्ये बसल्याच्या नंतर आपण 10 वर्षाचे आहेत. बघा, लिसनिंग पॉइंट, जो ज्यादा सुनता है वो ज्यादा समझदार होता है. तर ह्या ठिकाणी थोडस या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या. मी डबल एकदा इंटिमेशन देतो, थोडस आजच्या दिवस देतो, उद्या तुम्हाला समजून जाईल. आजच्या दिवस देतो की 1 मिनिटात जर तुम्हाला बंद पडलं तर परत अर्ध्या मिनिटात मी येणार आहे, त्याच्यावर तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. ओके मित्रांनो, हमारी जिंदगी की जो 100% है ना, 100% है, इसको समझना बहुत जरूरी है. एक दिन में हमारा एक दिन जो जाता है उसको 100% समझना जरूरी है. इसका मतलब ऐसा है कि हमारा कल हमारे हाथ में नहीं है. हमारा कल हमारे हाथ में नहीं है. हे तुम्हाला कस्टमरला सांगायला सांगण्याकरता पॉइंट आहे. त्यांना सांगायचं, सर मी इथून संध्याकाळी घरी जाईन, काही गॅरंटी आहे? ते म्हणते नाही, काही गॅरंटी नाही ना, तुमची नाही ना माझी नाही आहे. मग 70% मित्रांनो गेलेल्या काळाचा काही विचार करतात, येणाऱ्या काळाचा 29% विचार करतात. आणि हा इंटरनॅशनल लेवलचा सर्वे 1% फक्त विचार करतात एका दिवसाचा. तर आपण 100% विचार एका दिवसाचा करायला पाहिजे मित्रांनो. त्यांना सांगताना मी ज्यावेळेस इन्शुरन्स मध्ये आहे त्यावेळेस मी एका व्यक्तीला सांगत होतो, तर त्यांनी असं बोलता बोलता सांगितलं की सर, सगळे जण येतात इन्शुरन्स वाले सगळ्या कंपनीचे, ते आम्हाला मारण्याकरताच येतात. मित्रांनो, त्यांच्या हा मध्ये हा मिसळायचा आहे, लक्षात ठेवा. कस्टमरला क्रॉस कधीच करायचं नाहीये. जर कस्टमरला क्रॉस केलं तर तुम्ही तिथं स्टॉप समजायचं. कस्टमरला क्रॉस करायचं नाही. त्यांना मी म्हंटल, सर अगदी बरोबर आहे तुम्ही काय म्हणतात ते, पण मला त्याच्यात थोडंसं सांगायचं होतं, तुम्ही ऐकू शकता का? हा सांगा सांगा. बघा, त्यांना व्हॅल्यू द्यायचं शिका, व्हॅल्यू है ना. तर ते म्हणले, त्यांना मी म्हंटल, सर एक डायरी घेतली, एक पेन दिला. डायरी आणि पेन त्यांच्यापाशी ज्यावेळेस मला द्यायचा होता त्याच्या आधी मी त्या डायरीवर एक पॉइंट लिहिला, आणि तो पॉइंट असा होता मित्रांनो, एक त्यांचं नाव लिहिलं, त्याच्या खाली त्यांना सांगितलं, सर तुमची डेट ऑफ बर्थ सांगा. त्यांची डेट ऑफ बर्थ लिहिली,
आणि त्यांना डायरी आणि पेन त्यांच्या हातामध्ये दिली. ज्यावेळेस डायरी आणि पेन त्यांच्या हातामध्ये दिली, त्यांना सांगितलं की सर, आता इथून पुढे तुमचं काम आहे. ते म्हणले काय? या खाली तुमची ड्यू डेट लिहिलेली, तुमची डेट ऑफ बर्थ लिहिली आहे, त्याच्या खाली तुम्ही तुमची ड्यू डेट लिहून देऊ शकता का? ते म्हणले सर असं कसं होईल? ना तुम्ही तुमची लिहू शकन ना मी माझी लिहू शकन. एका सेकंदात पुढे होईल काही असं सांगता येईल का? बघा, प्रश्न त्यांनी विचारलाय आणि उत्तर पण तेच सांगतायत. प्रश्न पण त्यांनी विचारलाय आणि उत्तर पण तेच सांगतायत. मित्रांनो, त्यांच्या प्रश्नामध्ये त्यांचं उत्तर आहे. त्यांना म्हणलं सर, मग तुम्ही असं कशावरून सांगता की एलआयसी एजंट जे येतात ते आम्हाला मारण्याकरता येतात? तर ते म्हणले सर, त्यांना म्हणलं सर तुम्ही तुमच्या घरी कोण कोण राहत आहे? ते म्हणले असे असे सगळं कुटुंब त्यांनी सांगितलं आणि त्यांनी सांगितलं आमच्यापाशी आमची आई पण असते. मी म्हणलं सर, एक पहिली गोष्ट तर थोडस सांगतो, तुमच्यापाशी आई राहते नाही, तुम्ही आईपाशी राहताय ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट त्यांना सांगितलं, तुम्हारे पास माँ है और मेरे पास भी माँ है. तुम्हारे पास माँ है, मेरे पास भी माँ है ना? तर मित्रांनो, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. असो, या छोट्या छोट्या गोष्टी आपण अंगीकारल्या पाहिजेत.